आज दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन आणि पवित्र बुद्ध पौर्णिमा या दुहेरी शुभयोगावर ग्रामपंचायत भीमखेडकी येथे विकासाचा ऐतिहासिक सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। गावाच्या प्रांगणात सकाळी नेमके 9:10 ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। ग्रामपंचायतीचे सरपंच धनराजजी कांबळे आणि उपसरपंच नीलकंठ बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर महाराष्ट्र गीताच्या सुमधुर स्वरांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला। याच उत्साही वातावरणात ग्रामपंचायतच्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण माननीय प्रमोदजी पाटील लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। सरपंच धनराजजी कांबळे, उपसरपंच नीलकंठ बोरकर, सदस्य कमलेश भाऊ वासनिक आणि सर्व सदस्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। नवीन इमारतीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून गावाच्या विकासाला नवे पंख लाभणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यानंतर ग्रामपंचायत सभागृहात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात उद्घाटक प्रमोदजी पाटील लांजेवार, सरपंच धनराजजी कांबळे, उपसरपंच नीलकंठ बोरकर, ग्रामसेवक ललितजी बनसोड, पत्रकार आकाशजी नंदागवळी, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रमुख सदस्य कमलेश भाऊ वासनिक, किशोरजी कापकते, सारिका लांजेवार, गीताबाई खुणे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी दिलीपजी बारसाकडे, चपराशी पप्पूजी नेवारे, संगणक ऑपरेटर असीमजी वासनिक, रोजगार सेवक उपस्थित होते। तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बोरकर सर, स्वर्गीय कौडूजी पाटील लांजेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक घनश्याम कहाणे, बारसे सर, पर्वते सर, मेश्राम सर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद भाऊ नागपुरे यांनीही आपली उपस्थिती दर्शवली। गावातील प्रतिष्ठित नागरिक सुदामजी पुस्तोडे, दीपक लांजेवार, उमेश भाऊ डोंगरवार, दिलीप मडामे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा लोकार्पण सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून ग्रामविकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरली आहे। संपूर्ण कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। ग्रामपंचायत भीमखेडकीने आजच्या दिवशी विकास, एकजूट आणि प्रगतीचा आदर्श संपूर्ण परिसरासमोर उभा केला आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी।